होऊनी भवानी आईचा पुरंदरी जणू प्रचंड दुर्ग जन्मला. तऱ्यानभामधून सप्तसागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला. धर तरी हळवा शिवबा समान वासतो मायभूमी ध्यास श्वास भगव्यासी मानतो. धर्मशील शौर्यवती आसनास छत्रपती केसरी माझ्या राधार माझ्या शिवभार. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. या उक्तीला सदैव जागले ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. त्यांना अजून थोडं आयुष्य लाभलं असतं तर इंग्रज, पोर्तुगीज, मुघल, हबशी आणि कोण कोण यांची पार धुलाई करत त्यांना 7 समुद्र पार पोचवलं असतं. मराठा इतिहासातील अत्यंत काळा दिवस 1 फेब्रुवारी 1689. स्वराज्याचा दुसरा छत्रपती, शिवरायांचा छावा आणि आऊसाहेबांचा शंभूबाळ छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरला कैद झाले. मृत्यूला मारण्याचा होता त्याचा कावा. हे धाडस बाळगणारा फक्त एकच होता छावा, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. दिवस होता 1 फेब्रुवारी 1689. हाच तो संगमेश्वर येथील सरदेसाईंचा वाडा, ज्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांनी याच दिवशी मोगलांनी कैद केलं. ही जागा नव्हे तर ही घटना दुर्दैवी आहे. संगमेश्वर आणि जवळच्या शृंगारपूर येथे संभाजी महाराजांचं वास्तव्य नेहमी असायचं. उन्हाळ्यात ते या भागात आल्यावर या सरदेसाईंच्या वाड्यात उतरत असत. विशाळगडाहून रायगडला जाताना 1 फेब्रुवारी रोजी संभाजी महाराज संगमेश्वरला या वाड्यात मुक्कामाला आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी अर्जोजी व गिरजोजी यादव यांच्या वतनाचे नायनेवाडे इथंच केले. औरंगजेबानं पाठवलेला मोघल सेनापती शेख निजाम मुकरब खान कोल्हापूरहून सैन्य घेऊन 3 फेब्रुवारीला संगमेश्वरला आला आणि बेसावध असलेल्या संभाजी महाराजांना त्यांनी कैद केलं. कैद कसं केलं त्यावेळचं वर्णन साकी मुस्तैद खान, खाफी खान, भीमसेन सक्सेना इत्यादी समकालीन मोगल लेखकांनी लिहून ठेवलेलं आहे. संभाजी महाराजांना पकडल्यानंतर शेख निजामानं हा सरदेसाईंचा वाडा जाळला आणि गावातील मंदिरे फोडली असा उल्लेख सरदेसाई यांच्या कागदपत्रामध्ये आहे. तर मेनवली येथील दप्तरात नानासाहेब पेशव्यांनी या सरदेसाई वाड्याची चौकशी केल्यासंबंधीचा उल्लेख आहे. त्यात संभाजी महाराजांनी वास्तव्य केल्याच्या वाड्याच्या चौथऱ्यावर सरदेसाईंनी पुन्हा वाडा बांधला असाही उल्लेख आहे. महाराज कैदेत पडण्याच्या आधीची शेवटच्या आठवणीचा साक्षीदार म्हणजे हाच सरदेसाईंचा वाडा. कसे झाले शंभूराजे कैद? 1 फेब्रुवारी 1689 रोजी शेख निजाम उर्फ मुकरब खान संगमेश्वर येथे त्यानं अचानक छापा टाकला. यावेळेला संभाजीराजे व कवी कलश हे 2 जण कैद झाले. त्यावेळेस औरंगजेबाचा मुक्काम अकलूजला होता. त्यानं तेथून हुकाम फरमावला की कैद्यांना पेडगाव येथील बहादूरगडाच्या छावणीत आणावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा धसका, जेवढी भीती मुघल सम्राट औरंगजेब आणि त्याच्या सरदारांनी घेतली होती तेवढाच धसका अगर भीती छत्रपती संभाजी राजांचीही औरंगजेब व त्याच्या पराक्रमी म्हणवल्या जाणाऱ्या सेनापती व सरदारांनी घेतली होती. शिवाजी महाराजांच्या अकाली निधनानंतर मराठ्यांचं राज्य आपण चुटकीसरशी सहजपणे जिंकू असं मुघल सम्राट औरंगजेबाला वाटत होतं. पण तितक्याच मोठ्या ईर्ष्येनं आणि तितक्याच शौर्यानं त्यांचा पुत्र छत्रपती संभाजी यानं मराठ्यांचं राज्य पुन्हा एकदा त्याच ताकदीनं उभा केलं. मात्र औरंगजेबानंही आपली 3ही मुलं शहाजादा मोजम, आजम, सुलताना कानबक्ष तसेच अनेक मातब्बर सरदार दख्खनमध्ये उतरवलं होतं. त्याला मराठ्यांचं राज्य गिळंकृत करायचं होतं. त्यावेळी केवळ 50,000चं सैन्यबळ असतानाही छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या हिमतीनं मुघलांच्या आक्रमणास झुंज दिली त्याला इतिहासात तोड नाही. संभाजीराजांना पराभूत करून हिंदवी स्वराज्य काबीज करण्यासाठी योजना आखण्यासाठी औरंगजेबानं शाही दरबार बोलवला. त्या दरबारात औरंगजेबानं आपल्या प्रमुख सरदारांच्याकडं संभाजीराजांच्या विरोधात लढण्याची मोहीम त्या सरदारांच्याकडून कोणीतरी स्वीकारे यासाठी प्रस्ताव ठेवला.
परंतु महापराक्रमी संभाजीराजांच्या विरोधात लढण्याच्या मोहिमेचे नेतृत्व करायला औरंगजेबाच्या त्या शाही दरबारातील कोणीही सरदार पुढे येईना. त्यावेळी संताप अनावर झाल्यानं औरंगजेबानं आपल्या डोक्यावरची पगडी काढून संभाला पकडल्याशिवाय परत डोक्यावर पगडी घालणार नाही अशी प्रतिज्ञा केली. 8 वर्ष 8 महिने छत्रपती संभाजीराजे कायम रणांगणावर मुघलांशी लढा देत होते. एवढा अद्भुत असा पराक्रम त्यांच्या अंगी होता. इसवी सन 1689च्या सुरुवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावलं होतं. 1 फेब्रुवारी 1689 रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गोणोजी शिर्काने औरंगजेबाचा सरदार मुकरब खान यांनी संगमेश्वर हल्ला केला. इथं सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे गोणोजी शिर्क्यांची बाजू नेमकी कुणाकडची होती याच्यामध्ये इतिहासकारांच्या मध्ये मतभेद आहेत. त्यामुळे मी इथं गोणोजी शिर्क्यांचा फारसा उल्लेख न करता त्यांची बाजू इथं मी मांडतच नाही. इथं मराठ्यांच्यात आणि शत्रू सैन्याची चकमक झाली, त्यामध्ये मराठ्यांचं सैन्य हे कमी होतं. प्रयत्नांचा शर्थ करूनही मराठी शत्रूंचा हल्ला परतवून लावू शकले नाही. शत्रूने संभाजीराजा व त्यांच्याबरोबर असलेल्या कवी कलश यांना जिवंत पकडलं. धर्मवीर संभाजी महाराजांना कोकणातील संगमेश्वर येथे घनघोर युद्ध करताना कैद केल्यानंतर कराड, वादूस, दहिवडी, फलटण, बारामती, कुरकुंभ, दौडपेळ मार्गे पेडगाव येथील किल्ल्यावर आणलं. त्याच दरम्यान औरंगजेबाची छावणी अजूनही अकलूजवर जवळच्या किल्ल्यावरील खंडोबाच्या माळावर सरस्वती नदीकाठी उभारण्यात आली होती. या छावणीत सुमारे 8 लाख सैनिक व जनावरे असा लवाजमा होता. औरंगजेबाला खबर देण्यात आली, हुजूर, संभा कैद हो गया है. मात्र प्रथम औरंगजेब भडकला आणि आल्या हेराला म्हणाला, क्या बकते हो, पीके तो नहीं आए, संभा गिरफ्तार हो गया. हा हुजूर, संगमेश्वरी मुकरबर खान दस्त कर लिया है उन्हें. त्याच क्षणी औरंगजेबानं फरमान सोडलं, लाया जाय उस शानो शक्कत से. त्याला पोलादी साखर दंडाने जखडवा, उंटाला बांधा, विदुषकी झबली घाला, घुंगर असलेली टोपी अडकवा त्याच्या डोक्याला आणि वाजत गाजत त्याची धिंड काढा. समजू द्या सर्व महाराष्ट्राला की औरंगजेबानं कैद केलाय संभाजीराजाला. त्यावेळी लाखो सैनिकांच्या बंदोबस्तात राजांची धिंड काढली. त्यांना शारीरिक आणि मानसिक यातना दिल्या. विदूषकाचा पोशाख घालून लाकडी सापळ्यात हातपाय अडकवण्यात आले. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याचप्रमाणे तक्ते कुलाह म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेवून त्यांना दोन्ही हात बांधलेले होते. 15 फेब्रुवारी 1689 या दिवशी औरंगजेबाबरोबर राजाची दृष्टीभेट पेडगावच्या किल्ल्यात झाली. काफिरांचा राजा सापडला म्हणून औरंगजेबानं नमाज पढून अल्लाचे आभार मानले आणि आनंद व्यक्त केला. त्यावेळी संभाजीराजांना औरंगजेबाचा वजीर इरबलास खान यानं शरण येण्याचं आवाहन केलं. संतप्त संभाजीराजांनी औरंगजेबाला मुजरा करण्यास नकार दिला. आपल्या वडिलांनी निर्माण केलेली स्वाभिमानाची महान परंपरा त्यांनी जपली. यानंतर 2 दिवसात औरंगजेबाच्या अनेक सरदारांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यांना मुसलमान झाल्यास जीवदान मिळेल असे सांगण्यातही आले, परंतु स्वाभिमानी संभाजीराजांनी या मुसलमान सरदारांचा सतत अपमान केला. इथं सांगण्यासारखी एक गोष्ट अशी की औरंगजेबानं कधीही समोरासमोर येऊन संभाजीराजांच्या पुढं मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी प्रस्ताव ठेवलेला दिसून येत नाही. जो प्रस्ताव ठेवला गेला त्या औरंगजेबाच्या सरदारांच्याकडून ठेवला गेला आणि त्यांचाही सतत अपमान संभाजीराजांच्याकडून झाला. म्हणून शेवटी औरंगजेबानं त्यांचं डोळं फोडलं, जीभ छाटली, तरीही राजा मृत्यूला स्पर्श करू शकला नाही. दुष्ट मोगल सरदारांनी त्यांना प्रचंड यातना दिल्या आणि 11 मार्चच्या फाल्गुन अमावस्येच्या रात्री संभाजीराजांची हत्या करण्यात आली. भाल्याला त्यांचं मस्तक टोचून मोगलांनी त्यांची धिंड काढली. अशा प्रकारे 1 फेब्रुवारी ते 11 मार्च असे 39 दिवस यमयातना सहन करून संभाजीराजांनी हिंदुत्वाचे तेज वाढवले. धर्मासाठी बलिदान करणारा हा राजा इतिहासात अमर झाला.
आणि औरंगजेब मात्र राजधर्म पायदळी तुडवणारा इतिहासाच्या दरबारातील गुन्हेगार ठरला. महाराष्ट्रात एकच लाट उसळली. संभाजीराजांच्या बलिदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि पापी औरंगजेबाच्या विरोधामध्ये औरंगजेबाबरोबर मराठ्यांचा निर्णायक संघर्ष सुरू झाला. घराघरांमध्ये सुडाच्या भावना पेटून उठल्या. संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे मराठ्यांचा स्वाभिमान पुन्हा जागा झाला आणि 27 वर्षाच्या प्रदीर्घ खटाटोपीनंतरही महाराष्ट्रातच औरंगजेबाचा करुणामय अंत झाला. असे होते स्वराज्यासाठी बलिदान करणारे धर्मरक्षक छत्रपती